दरम्यान शिवसेनेची वर्षा बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे पक्षातील घडामोडींचा सध्या आढावा घेत आहेत असं कळतंय। गेल्या 2.5 तासांपासून ही बैठक सुरू आहे। आगामी रणनीती, पक्षांतर्गत वाद यावर चर्चा सुरू आहे। पदाधिकारी, आमदारांची नाराजी आणि स्थानिक राजकारणावरही चर्चा सुरू असल्याचं कळतंय। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। अक्षय, आपण बघतोय गेल्या 2.5 तासांपासून बैठक सुरू आहे, नेमकं काय चाललंय या बैठकीमध्ये? आपण जर बघितलं तर शिवसेना पक्षाच्या सगळ्या नेत्यांची, संपर्क प्रमुखांची बैठक आज वर्षा निवासस्थानावर पार पडते। सुरुवातीला मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित नव्हते। श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक सुरू होती, मात्र काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती आहे। आपण महायुतीमध्ये किती जागा लढवायच्या, किती जागांची मागणी करू शकतो, नेमकं आपल्या किती जागा निवडून येऊ शकतात, या सगळ्याबाबतची चाचपणी या बैठकांमध्ये करण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष एकत्र असताना ज्या ज्या जागांवरती शिवसेनेचा विजय झाला होता त्या ठिकाणी च्या जागांची चाचपणी देखील केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही पद्धतीचे वादविवाद यावेळी जागा वाटपाच्या दरम्यान होता कामा नये। यासोबतच महायुतीमधील जे इतर दोन पक्ष आहे यांच्यासोबत सामंजस्याने आपल्याला काही जागा लढाव्या लागतील, काही जागा आपल्याला सोडाव्या देखील लागतील, अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका आहे। काही जागांमध्ये अदलाबदल होईल, या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा सुरू आहे आणि विधानसभेसाठी, लोकसभेला जितका उशीर उमेदवार जाहीर करण्यासाठी झाला होता तितका उशीर आता होऊ नये यासाठीचं पहिलं पाऊल शिवसेनेच्या वतीनं टाकण्यात येत आहे, ते म्हणजे आजची ही सगळ्यात महत्त्वाची बैठक। जरी ही बैठक प्राथमिक असली तरी या बैठकीमध्ये हे स्पष्ट होईल की शिवसेना किती जागांवरती निवडणूक लढू इच्छिते आणि नेमक्या कुठल्या कुठल्या जागा शिवसेनेला प्राथमिकरित्या हव्या आहे। शिवसेनेची ही अंतर्गत बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठक पार पडेल आणि उमेदवार कुठलाही पक्ष वेगवेगळे जाहीर न करता तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसूनच उमेदवार जाहीर करतील। लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी जाहीर करायला झालेला उशीर एक पराभवाचं किंवा हवं तसं यश न मिळू शकल्याचं कारण महायुतीसमोर होतं आणि त्याचमुळे महायुतीने आता कंबर कसलेली आहे आणि आता उमेदवार जाहीर करण्यासाठी कुठलाही उशीर होता कामा नये यासाठीची ही पहिली बैठक आपल्याला म्हणता येईल। सौरभ, निश्चितच अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।